आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर। रायगड जिल्ह्यातील 4ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं पातळी ओलांडली। चिपळूणचा सवत्सडा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे सवत्सड्याचं रौद्ररूप। वाशिम जिल्ह्यामधील लेंडी नदीला पूर। एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं राजकीय मार्ग बंद। रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला विठ्ठलवाडी धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू। चिपळूणचा सवत्सडा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे सवत्सड्याचं रौद्ररूप। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी सवत्सडा धबधबा। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे सवत्सडा धबधबा प्रवाहित। परशुराम घाटाच्या पायथ्याशी सवत्सडा धबधबा। धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुर्णातील धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी तर सुविधा उपलब्ध करून देण्याची पर्यटकांची मागणी। रत्नागिरीमध्ये भारच्या नदीमध्ये वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचं थरारक रेस्क्यू। जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना फांदीचा आधार घेतला। बांधावरून जाताना पाय घसरून शेतकरी नदीमध्ये पडला। रत्नागिरी खेड इथल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलेचा बचाव। घराच्या माळ्यावर अडकली होती महिला। घराच्या छताला लागलं होतं पुराचं पाणी। नाशिकच्या अंजनेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांचं 8 तासानंतर रेस्क्यू। वन विभागाच्या पथकानं मानवी साखळी तयार करून ट्रेकर्सला गडावरून खाली उतरवलं। सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूमधल्या इंद्रायणी नदीला पूर। पाण्याच्या प्रवाहानं नदीमधील जलप्रणी वाहून जाण्यास फायदा। लोणावळ्यामधील पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे मावळमधील भात शेती पाण्याखाली। कल्याण पूर्वमधील विठ्ठलवाडी तलाव पावसामुळे ओव्हरफ्लो। तलावाचं पाणी रस्त्यावर। वाहन चालकांची कसरत। नागपुरात पावसाची हजेरी। गोसेखुर्द धरणातून होणार 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा। जळगाव, चोपडा, अमळनेरला 3 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका। शेतामध्ये गुडघाभर पाणी, पिकं पाण्याखाली।